हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पासिंग व्हेरिएबल्सचा तिसरा प्रकार विच इज बाय रेफरन्स युझिंग अ पॉइंटर. आपल्याला ह्याआधी आपण काय बघितलं होतं? पासिंग व्हेरिएबल्सचे दोन प्रकार बघितले होते. पहिला होता कॉल बाय व्हॅल्यू, दुसरा होता कॉल बाय रेफरन्स म्हणजेच पास बाय व्हॅल्यू आणि दुसरा होता पास बाय रेफरन्स. आता आपल्याला बघायचं आहे पासिंग व्हेरिएबल्स बाय रेफरन्स युझिंग अ पॉइंटर. पहिल्या प्रकारमध्ये आपण काय केलं होतं? पहिला प्रकार कोणता होता? पास बाय व्हॅल्यू. याच्यामध्ये आपण काय केलं होतं? जी काही आर्ग्युमेंट आहे, आर्ग्युमेंट म्हणजे काय? इट इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. जे काही व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची किंवा जे काही आर्ग्युमेंट आहे त्याची लोकल कॉपी आपण काय केली होती? फंक्शन डेफिनेशनला किंवा फंक्शनला पास केली होती आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रोसेसिंग झालं होतं. हे आपण पहिल्या भागात पाहिलं होतं. दुसरा प्रकार होता पास बाय रेफरन्स. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? व्हेरिएबलला आपण एक रेफरन्स तयार केला होता, एक अलाइज नेम किंवा एक डुप्लिकेट नेम आपण त्या व्हेरिएबलचं तयार केलं होतं आणि ते जे काही रेफरन्स आहे, ते जे काही अलाइज नेम आहे ते आपण फंक्शन डेफिनेशनला पास केलं होतं. आता हा प्रकार बघणार आहोत आपण पास बाय रेफरन्स युझिंग अ पॉइंटर. आता ह्याच्यामध्ये काय होतंय ते आता आपण पाहूया. तर पास बाय रेफरन्स युझिंग अ पॉइंटर, दिस इज अवर थर्ड अँड लास्ट मेथड ऑफ पासिंग व्हेरिएबल्स. याच्यामध्ये काय होतंय? इन धिस मेथड द पॉइंटर ऑफ द व्हेरिएबल इज पास टू द फंक्शन. आता पॉइंटर हे एक व्हेरिएबल आहे, तर पॉइंटर ऑफ द व्हेरिएबल इज पास टू द फंक्शन. आता पॉइंटर काय आहे ते आता आधी आपण बघूया. इट इज अ व्हेरिएबल दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल ॲज अ व्हॅल्यू. तर जसे तुमचे नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत, आपण व्हेरिएबल या पॉइंट मध्ये बघितलं होतं की व्हेरिएबल काय करतं? एक नाव आहे, जो डेटा आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करतोय, कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर करतोय, त्या डेटाला काहीतरी एक नाव असाइन करून तो डेटा मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय करतोय? व्हेरिएबल यूज करतोय. म्हणजे जो डेटा आपण स्टोअर करतोय त्या डेटाला काहीतरी एक नाव असाइन करतो आणि तो आपण डेटा काय करतो? व्हेरिएबल कम्प्युटरमध्ये स्टोअर करतोय. तसंच पॉइंटर हे काय आहे? एक व्हेरिएबल आहे. पॉइंटर हा पॉइंट आपल्या बुकमध्ये आहे, तो आपण 2-3 पॉइंट्स नंतर बघणार आहोत. पॉइंटर हा एक मोठा पॉइंट आहे, एक मोठा टॉपिक आहे किंवा एक पॉइंट आहे तुमच्या बुक मधला, की जो काय होणार आहे तुम्हाला 12th साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण हा पॉइंट नंतर बघणार आहोत, पण ह्याचा एक ओव्हरव्ह्यू किंवा एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगते की पॉइंटर काय आहे आणि ते कसं यूज केलं जातं. तर पॉइंटर काय आहे? एक नॉर्मल व्हेरिएबल आहे. जसं आपले एक नॉर्मल व्हेरिएबल्स असतात की जे काय करतात? एक डेटा स्टोअर करून ठेवतात. मग तो डेटा कुठलाही असू दे, तुमची एक व्हॅल्यू असू दे किंवा इंटिजर्स नंबर असतील किंवा डेसिमल नंबर असतील किंवा तुमचा जो काही वर्ड असेल, ते सगळं ते स्टोअर करून ठेवतं. तसंच पॉइंटर काय आहे? एक व्हेरिएबल आहे की जे काय स्टोअर करतंय? दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल ॲज अ व्हॅल्यू. नॉर्मल व्हेरिएबल्स काय करतात? ॲज अ व्हॅल्यू म्हणून डेटा स्टोअर करतात. सेम लाईक दॅट पॉइंटर हे सुद्धा काय आहे? एक व्हेरिएबल आहे की जे काय करतंय? दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्वतःची व्हॅल्यू म्हणून स्टोअर करते. आता ऍड्रेस म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी डेटा कुठे स्टोअर होतो? कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. मग कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ज्या ठिकाणी डेटा स्टोअर झालाय त्या ठिकाणचा ऍड्रेस किंवा त्या ठिकाणचं लोकेशन तो काय करतो? स्टोअर करून ठेवतो. आता मेमरी ऍड्रेस किंवा मेमरी लोकेशन म्हणजे काय? तर इट इज लाईक आपण कुठे राहतो? तर आपण घरी राहतो. मग त्या घराचा काहीतरी एक ऍड्रेस असतो किंवा काहीतरी एक लोकेशन असतं. फॉर एक्झाम्पल मी कुठे राहते? मी घरी राहते. मग माझा ऍड्रेस काय झाला? माझं जे घर जिथे आहे त्या घराचं काहीतरी एक लोकेशन आहे, त्या घराचा काहीतरी एक ऍड्रेस आहे. मग त्या घराचा ऍड्रेस काय झाला? की रुक्मिणी निवास जुना स्टँड पॅटर्न. मग हा काय झाला? माझा एक पर्टिक्युलर ऍड्रेस झाला. मग डेटा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर असतो. मग ज्या ठिकाणी तो स्टोअर आहे त्या ठिकाणचा काहीतरी एक ऍड्रेस असतो, त्याला मेमरी ऍड्रेस असं म्हणतात. मग हा जो काही मेमरी ऍड्रेस आहे किंवा हा जो काही मेमरी लोकेशन आहे ते काय करतं? पॉइंटर स्टोअर करून ठेवतं. मग पॉइंटर कुणाचा स्टोअर करून ठेवतं मेमरी ऍड्रेस? तर व्हेरिएबलचा. त्याला जे व्हेरिएबल असाइन झाले त्या व्हेरिएबलचा ऍड्रेस तो काय करतं? मेमरी स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवतं. फॉर एक्झाम्पल त्याकडे काय आहे? फॉर एक्झाम्पल मी काय केलंय? इंट आय इक्वल्स टू 4. हे मी काय केलंय? तर मी काय केलंय? एक आय नावाचं व्हेरिएबल डिफाईन केलंय, ज्याला व्हॅल्यू 4 ही असाइन केली. म्हणजे इथे इंट काय झाला? आता 4 काय आहे? इंटिजर व्हॅल्यू आहे. त्यामुळे मी डेटा टाइप कुठला वापरलाय? इंट वापरलाय, म्हणजे इंटिजर डेटा टाइप वापरलाय. आता हा इंट काय झाला? डेटा टाइप झाला.
आय काय झाला, आयडेंटिफायर झाला. 4 काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली त्याची, किंवा त्याच्यामध्ये स्टोअर होणारा तो कंटेंट झाला, डेटा झाला. 4 काय आहे, कंटेंट आहे किंवा डेटा आहे जो आय मध्ये स्टोअर झाला. मग आय न काय केले, 4 ही व्हॅल्यू कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जिथे स्टोअर केली त्याचा जो काही ऍड्रेस आहे, मेमरी ऍड्रेस आहे, तो काय करेल, पॉइंटर स्टोअर करेल. आता तो ऍड्रेस कसा असतो, जो काही ऍड्रेस असतो मेमरी ऍड्रेस, आता मेमरी ऍड्रेस किंवा मेमरी लोकेशन हा प्रकार आपण 12च्या हार्डवेअर पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत, हार्डवेअर या पार्ट मध्ये बघणार आहोत. आता हा मेमरी ऍड्रेस मी तुम्हाला सांगते काय असतं. मेमरी ऍड्रेस काय असतो, तर जो हेक्साडेसिमल व्हॅल्यू असते एक, आणि जी हॅश पासून स्टार्ट होते. आता समजा हॅश 0101 समजा हा काय आहे, आयचा मेमरी ऍड्रेस आहे, जिथे त्यानं 4 ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली. आता हा असा एक आहे, मी एक ऍझ्युम केलाय. तर हा एक काय आहे, आयचा मेमरी ऍड्रेस आहे की जो जिथे त्याने काय केले, 4 ही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली. तर हा जो काही ऍड्रेस आहे तो कुठे स्टोअर होणार आहे, पॉइंटर मध्ये स्टोअर होणार आहे. तर अशा पद्धतीने काय होतं, हा पॉइंटर युज केला जातो. आता हा पॉइंटर सेट वगैरे कसा करायचा ते तुम्हाला मी प्रोग्राम मध्ये सांगेनच. इथे फक्त समजून घ्या की अशा पद्धतीचा ऍड्रेस असतो की जो पॉइंटर मध्ये स्टोअर होतो. तर या मेथड मध्ये काय होतं, द पॉइंटर ऑफ द व्हेरिएबल इज पास टू द फंक्शन. म्हणजेच आपण काय करतो या मेथड मध्ये, जो काही व्हेरिएबल आपण प्रोग्राम मध्ये युज करतोय त्या व्हेरिएबलला पॉइंटर सेट करतो. म्हणजेच त्या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो पॉइंटर मध्ये सेट करतो किंवा त्याला पास करतो. आणि जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा फंक्शन कॉल मध्ये आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये आपण काय करतो, ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून तो पॉइंटर घेतो. आणि जेव्हा कंपायलर फंक्शन कॉल करेल तेव्हा तो पॉइंटर फंक्शनला किंवा फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केला जातो. मग फंक्शन काय करतं, किंवा फंक्शन डेफिनेशन मध्ये फंक्शन काय करतंय, पॉइंटर मधून जो काही लोकेशन मिळाले, जे काही मेमरी ऍड्रेस मिळाले, ते मेमरी ऍड्रेस मध्ये जो डेटा स्टोअर झालाय तो डेटा काय करतो, घेतो आणि ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि ऑपरेशन मधून जे काही रिझल्ट मिळालाय तो रिझल्ट काय होतोय, पुन्हा फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होतोय. अशा पद्धतीने काय होतं, ही जी काही मेथड आहे ती काय होते, वर्क करते. आता तुम्हाला आता ऐकायला किचकट वाटली असेल, पण जेव्हा आपण प्रोग्राम बघू किंवा तो प्रोग्राम इंटरनली कसा वर्क होतोय ते जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला हे व्यवस्थित कळेल. आता फक्त लक्षात घ्या की व्हॉट इज ऍक्च्युअली द थिअरी बिहाइंड दिस मेथड. द चेंजेस मेड इन द फंक्शन डेफिनेशन आर पास टू द फंक्शन कॉल. मग फंक्शन डेफिनेशन मध्ये काय होतं, ऑपरेशन परफॉर्म होतं. मग ऑपरेशन कुणावरती परफॉर्म होतं, तर पॉइंटर मधून जे आपण काय करतो, फंक्शन कॉल मध्ये पॉइंटर ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून घेतलाय. मग फंक्शन कॉल मध्ये जेव्हा पॉइंटर काय होईल, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास होईल, तेव्हा पॉइंटर मध्ये काय असतं, ऑब्विसली त्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस असणार आहे. आणि त्या मेमरी ऍड्रेस मध्ये काय असणार आहे, तो व्हेरिएबलने जो डेटा स्टोअर केलाय तो असणार आहे, म्हणजे कोणती तरी व्हॅल्यू असणार आहे. मग फंक्शन डेफिनेशन मध्ये काय होईल, पॉइंटर मधून जो काही मेमरी लोकेशन मिळालंय ते मेमरी लोकेशन मधले जी काही व्हॅल्यू स्टोअर झाली ती व्हॅल्यू तो काय करेल, घेईल आणि त्या व्हॅल्यूचा वापर करून टास्क परफॉर्म करेल फंक्शन. मग जे काही टास्क परफॉर्म करून जो काही रिझल्ट मिळालाय तो रिझल्ट तो काय करतो, पुन्हा फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर होतो. द फंक्शन cannot directly change the pointer directly because it gets the local copy of the pointer. म्हणजेच काय, फंक्शन डेफिनेशन मध्ये जेव्हा पॉइंटर फंक्शनला मिळतो तेव्हा डायरेक्टली तो फंक्शन पॉइंटरला चेंज करू शकत नाही, कारण त्याला एक लोकल कॉपी त्या पॉइंटरची मिळालेली असते. लोकल कॉपी म्हणजे काय, जसं आपण कॉल बाय व्हॅल्यू मध्ये बघितलं, एक लोकल कॉपी आर्ग्युमेंटची मिळते. सेम लाईक दॅट पास बाय रेफरन्स युजिंग अ पॉइंटर या मेथड मध्ये सुद्धा पॉइंटरची एक लोकल कॉपी फंक्शनला मिळते. बट तसं असं असलं तरी, बट हावेवर असं असलं तरी, फंक्शन कॅन चेंज द कंटेंट्स ऑफ मेमरी अँड द व्हेरिएबल टू विच द पॉइंटर रेफर्स. असं असलं तरी त्या पॉइंटर मध्ये जे लोकेशन आहे आणि त्या लोकेशन मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे ते कंटेंट तो फंक्शन चेंज करू शकतो. प्लस द व्हेरिएबल टू विच द पॉइंटर रेफर्स, त्या पॉइंटरला जे व्हेरिएबल असाइन झाले ते व्हेरिएबल आणि त्या व्हेरिएबलचा जो काही कंटेंट आहे, ह्या दोन्ही गोष्टी तो काय करू शकतोय, फंक्शन चेंज करू शकतोय. आणि म्हणूनच फंक्शन डेफिनेशन मध्ये जे काही त्या व्हॅल्यूवरती चेंजेस झालेत किंवा त्या कंटेंट वरती जे काही चेंजेस झालेत ते चेंजेस पुन्हा फंक्शन कॉल मध्ये अप्लाय केले जातात किंवा त्या फंक्शन कॉल मध्ये ट्रान्सफर केले जातात. अशा पद्धतीने काय होतंय, ही जी काही थर्ड आणि लास्ट मेथड आहे ती वर्क होती. आता ह्या मेथडचा जो काही प्रोग्राम आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते.
आता आपण बघणार आहोत पासिंग व्हेरिएबल्स बाय युजिंग पॉइंटर या मेथडचा म्हणजे आपल्या थर्ड मेथडचा साधा सोपा प्रोग्राम. जो प्रोग्राम आपण पास बाय रेफरन्स साठी यूज केला होता, जो प्रोग्राम आपण पास बाय व्हॅल्यू साठी केला होता, तोच प्रोग्राम आपल्याला काय करायचा आहे ह्या थर्ड मेथड साठी यूज करायचा आहे बाय युजिंग अ पॉइंटर. तर सुरुवातीला आपण 2 हेडर फाइल्स ऍड करून घेऊया. पहिली आहे हॅश इन्क्लूड iostream.h and second is hash include conio.h. आता आपण फंक्शन डिक्लेअर करूया. void add फंक्शन नेम यूज करते. तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरं कोणतंही फंक्शन नेम यूज करू शकता. आता पॅरामीटर लिस्ट लिहायची आहे. आपण आपल्याला काय करायचं आपला फंक्शन प्रोग्रामचा एम काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, तर आपल्या आर्ग्युमेंट मध्ये +1 करून आपल्याला टोटल फाइंड आउट करायचे किंवा ऍडिशन फाइंड आउट करायचे. तर आपण एकच आर्ग्युमेंट घेणार आहोत, आपण एकच व्हेरिएबल घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एकच डेटा टाइप यूज करायचा आहे. त्यामुळे मी इंट नावाचा डेटा टाइप यूज करते. माझी व्हॅल्यू इंटिजर आहे, त्यामुळे मी इंट नावाचा डेटा टाइप यूज करते. आता आपण पॉइंटर यूज करणार आहोत आपल्या प्रोग्राममध्ये. जो व्हेरिएबल मी यूज करणार आहे त्या व्हेरिएबलला मी पॉइंटर सेट करणार आहे. दॅट इज वाय आय एम युझिंग हिअर ऍस्टरिस्क सिम्बॉल. जसं आपण रेफरन्स साठी काय केलं होतं, एम्परसँड साइन यूज केली होती, तसंच आपल्याला काय करायचंय, पॉइंटर जर सेट करायचा असेल तर आपल्याला ऍस्टरिस्क साइन ही यूज करायची आहे. स्टार हा सिम्बॉल यूज करायचा आहे, त्याला ऍस्टरिस्क असं एक नाव आहे. तर जसं त्यामुळे फंक्शन डिक्लेरेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, ज्या व्हेरिएबलला मी सेट करणार आहे पॉइंटर, तिथे त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आधी स्टार हा सिम्बॉल यूज करायचा आहे. तर माझं फंक्शन डिक्लेअर करून झालंय, मी सेमिकोलॉन देते. आता आपण फंक्शन कॉल करूया. त्यासाठी मी लिहिते मेन फंक्शन void main. ची बॉडी लिहूया. राईट द बॉडी आय स्टार्ट द कर्ली ब्रेस. हे आपण क्लिअर स्क्रीन करून घेऊया. आता आपण व्हेरिएबल घेऊया आणि पॉइंटर एक घेऊया. i इक्वल्स टू 4. जो आपण व्हेरिएबल आणि व्हॅल्यू आपण जे दोन्ही प्रोग्राम्स मध्ये घेतली होती तीच व्हॅल्यू आपण घेऊया. i इक्वल्स टू 4. आय हे व्हेरिएबल घेतलंय, त्याला इंटिजर 4 ही व्हॅल्यू सेव्ह केली आहे, असाइन केली आहे. आणि एक पॉइंटर घेऊया स्टार ptr. ptr हे एक मी पॉइंटरला नाव दिले स्टार. आता पॉइंटर जेव्हा आपण डिफाईन करतो तो अशा पद्धतीने डिफाईन केला जातो. पॉइंटरच्या नावाच्या आधी लेफ्ट साइडला आपल्याला काय करायचंय, ऍस्टरिस्क हे साइन द्यायचं आहे आणि मग आपल्याला पॉइंटरचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीने पॉइंटर हा डिफाईन केलेला आहे. आता त्याला सुद्धा जेव्हा आपण व्हेरिएबल डिफाईन करतो तेव्हाच आपल्याला काय करायचंय, पॉइंटर असाइन डिफाईन करून घ्यायचा आहे. पॉइंटर काय करणार आहे, पॉइंटर काय करतो, जसं आपला नॉर्मल व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करतो, म्हणजे डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतो किंवा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतो किंवा कॅरेक्टर स्टोअर करतो आपलं नॉर्मल व्हेरिएबल, तसंच पॉइंटर सुद्धा काय करतो, अशा टाईपचे किंवा अशा टाईपचा डेटा काय करून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो. आता आपला पॉइंटर काय करणार आहे, 4 ही इंटिजर व्हॅल्यू असलेलं मेमरी ऍड्रेस स्टोअर करून ठेवणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, इंट म्हणजेच इंटिजर हा डेटा टाइप त्याला असाइन करणार आहोत. तर अशा पद्धतीने मी व्हेरिएबल असाइन केलाय, पॉइंटर असाइन केलाय. आता आपण काय करायचं आहे, व्हेरिएबल डिफाईन केलाय, पॉइंटर डिफाईन केलाय, सेमिकोलॉन. आता आपल्याला काय करायचंय, पॉइंटर सेट करायचा आहे. जो आय हा व्हेरिएबल आहे त्याला आपण काय करणार आहोत, पॉइंटर हा व्हेरिएबल असाइन करणार आहोत. आता ते कसं ते बघूया. मी आधी लिहिते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते. आता इथे मी काय केलंय, पॉइंटर सेट केलाय. कसा केलाय, ptr म्हणजे पॉइंटर नेम इक्वल्स टू अँड आय सेमिकोलॉन. म्हणजे मी काय केलंय, आता पुन्हा एकदा सांगते, पॉइंटर काय करतो, तर दुसऱ्या व्हेरिएबलचं जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो मेमरी ऍड्रेस ऍज अ व्हॅल्यू म्हणून स्टोअर करतो. आता जसं आय काय करतोय, 4 ही व्हॅल्यू स्टोअर करतोय, तसं पॉइंटर काय करेल, व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो स्टोअर करतोय. आता आपल्याला कुठला व्हेरिएबल असाइन करायचा, त्याला आय हा व्हेरिएबल असाइन करायचा आहे. म्हणून मी इथे काय केलंय,
पॉइंटर इज इक्वल्स टू अँड आय. आता इथे अँड काय करतंय, तर आपण काय केलंय ह्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये आपण काय केलंय, तर आय या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे, म्हणजे आय न ही 4G जी काही व्हॅल्यू ज्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये कुठेतरी स्टोअर केली, मग तो जो ते जे काही लोकेशन आहे ते काय झालंय, अँड काय करतंय, ते पॉइंटरला असाइन करते. म्हणजे आपण काय केलंय, सेट केलाय आय या व्हेरिएबलला, पॉइंटर हा व्हेरिएबल आपण काय केलाय, सेट केलाय. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय, पॉइंटर सेट केलेला आहे आय या व्हेरिएबल. आता तुम्ही इथे कन्फ्युज व्हाल की मला म्हणाल मॅडम इथे पण आपण अँपरसँड साइन वापरलंय, आपण रेफरन्स मध्ये सुद्धा साइन वापरले अँपरसँडचं. तर तुम्ही कन्फ्युज होऊ नका. इथे आपण काय केलंय, तर हा जो काही अँपरसँड साइन आहे, म्हणजे हे युनरी ऑपरेटर आहे की जे इथे काय करताय, आय या व्हेरिएबलचा जो काही ऍड्रेस आहे, मेमरी ऍड्रेस आहे, तो कुणाला असाइन करतोय, पॉइंटरला असाइन करतोय. इट सेट्स द मेमरी ऍड्रेस ऑफ आय टू द पॉइंटर व्हेरिएबल. आता रेफरन्स मध्ये आपण काय केलं होतं, इंट अँड एन इक्वल्स टू आय, अशा पद्धतीने आपण काय केला होता, रेफरन्स तयार केला होता. म्हणजे काय रेफरन्स तयार करतो, म्हणजे काय करतोय आपण इथे काय केलं होतं, आपण आय या व्हेरिएबलला एम नावाचं एक डुप्लिकेट नाव आपण तयार केलं होतं, किंवा एक अलाइज नेम आपण एक रेफरन्स तयार केला होता. त्यामुळे इथे काय झालंय, आय या व्हेरिएबलला एम हा रेफरन्स किंवा एक अलाइज नेम आपण तयार केलंय. मग जिथे आपण अलाइज नेम लिहिलंय त्याच्या लेफ्टला किंवा त्याच्या साईडला आपण काय केलंय, अँपरसँड साइन हा यूज केलाय, अँड सिम्बॉल यूज केलाय, की जो सांगतोय कंपायलरला की इट इज अ रेफरन्स और अलाइज नेम टू द व्हेरिएबल आय. आणि इथे काय आहे, तर इथे काय आपण केलंय, तर इथे अँड काय करतोय, अँड आयच्या लेफ्टला लिहिलंय किंवा व्हेरिएबलच्या लेफ्टला लिहिलंय, की जो काय सांगतोय कंपायलरला की इट सेट्स द व्हॅल्यू ऑफ आय व्हेरिएबल टू द पॉइंटर व्हेरिएबल. अशा पद्धतीनं हे सगळं वर्क करतं. तर इथे आपण काय केलंय, इथे आपण काय केलंय, आय या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस पॉइंटरला असाइन केलाय. अशा पद्धतीनं हा पॉइंटर वर्क करतो. आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन कॉल करायचं आहे. आता फंक्शन नेम काय आहे, ऍड. आणि आता आपल्याला काय करायचंय, की आर्ग्युमेंट म्हणून आर्ग्युमेंट लिस्ट मध्ये पॉइंटर आपल्याला असाइन करायचा आहे. जो काय करेल, फंक्शन कॉल होईल तेव्हा आपला पॉइंटर पास कुणाला होईल, फंक्शनला पास होईल, म्हणजेच फंक्शन डेफिनेशनला पास होईल, सेमीकोलन. अशा पद्धतीने आपण फंक्शन कॉल केलेला आहे. आता एक मला स्टेटमेंट दिसला पाहिजे कन्सोल वरती, आय इज कोलन, आणि आयची व्हॅल्यू मला दिसेल. मग अशा पद्धतीने मी काउट हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर वापरलंय, आणि आपण स्टेटमेंट लिहूया, आय इज कोलन आणि आय. अशा पद्धतीने मला व्हॅल्यू स्टेटमेंट कन्सोल वरती दिसेल. गेटसीचे फंक्शन लिहूया, मेनची बॉडी झाली, लिब्रेस क्लोज करते. आता आपण फंक्शन डिफाईन करूया. त्यासाठी मी जी काही सिग्नेचर लाईन आहे लिहिते आधी, वर्ड ऍड. आता पॅरामीटर लिस्ट मध्ये आम्हाला काय करायचंय, तिथे मी काय घेतलंय, इंट स्टार. स्टार म्हणजे काय, जो व्हेरिएबल मी इथे यूज केलाय, कोणता यूज केलाय, आय, त्यासाठी मी पॉइंटर असाइन केलाय. मग तसंच इथे मी काय केलंय, इंट स्टार घेणार आणि आय साठी एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करणार, इंट स्टार जे नावाचा मी एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, ज्याचा वापर फक्त फंक्शन डेफिनेशन या पार्ट पुरताच असेल. इथे मी लोकल व्हेरिएबल जे डिक्लेअर केलाय. आता आपण काय करूया, फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहूया. म्हणजे जेव्हा काय, आता ह्या जे मध्ये काय होणार आहे, जेव्हा फंक्शन कॉल झाल्यावरती कंपायलर काय करेल, पॉइंटर काय करेल, जे ला पास करेल. अशा पद्धतीने हे वर्क होतं. आता फंक्शनची डेफिनेशनची बॉडी लिहूया. त्यामध्ये मी लिहिणार आहे फॉर्म्युला ऍडिशनचा, स्टार जे इक्वल्स टू स्टार जे प्लस 1. आता आपण काय केलंय, हा पॉइंटर म्हणजे इथे आपण पॉइंटर यूज केला, त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथे स्टार लिहायचा आहे, म्हणजे जे काही ऍस्टरिस्क साइन आहे ते आपल्याला यूज करायचंय. अशा पद्धतीने मी फॉर्म्युला लिहिलाय आणि माझी फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहून झालेली आहे. आता अशा पद्धतीने हा काय केलाय, मी प्रोग्राम लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलंय, मी पॉइंटर यूज केलाय. पहिल्यांदा काय केलंय, व्हेरिएबल फंक्शन डिक्लेअर केलंय, त्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल घेतलंय आणि त्याला पॉइंटर सेट करणार आहे म्हणून ऍस्टरिस्क सिम्बॉल वापरलंय. त्याच्यानंतर मेन फंक्शन मध्ये फंक्शन कॉल केलेलं आहे. सुरुवातीला मी आय नावाचे एक व्हेरिएबल असाइन केलंय, व्हेरिएबल यूज केलंय ज्याला 4 हे डेटा असाइन केलाय, पॉइंटर डिफाईन केलाय. त्याच्यानंतर
आय व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो मी सेट केलाय पॉइंटरला. त्याच्यानंतर फंक्शन कॉल केलंय ज्याच्यामध्ये मी ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून पॉइंटर यूज केलाय. त्याच्यानंतर स्टेटमेंट लिहिलंय, getch फंक्शन लिहिलंय. त्याच्यानंतर बॉडी फंक्शन डेफिनेशन लिहिलंय ज्याच्यामध्ये मी जे नावाचं एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केलंय आणि फॉर्म्युला लिहिलंय. आता फंक्शन जेव्हा हा जो काही प्रोग्राम कंपाईल करू तेव्हा काय होईल, पहिल्यांदा कंपायलर फंक्शन डिक्लेरेशन चेक करेल. त्याच्यानंतर तो इथे येईल, त्याला दिसेल आय हे व्हेरिएबल घेतलंय, पॉइंटर डिफाईन केलाय, आय या व्हेरिएबलला पॉइंटर सेट केलाय. जेव्हा तो इथे फंक्शन कॉल मध्ये येईल तेव्हा काय होणार, पॉइंटर काय होईल, जे ला पास होईल. म्हणजेच काय होईल, जे ला काय मिळेल, पॉइंटर मध्ये जे काही लोकेशन आय व्हेरिएबलचं जे काही लोकेशन आहे ते त्या ह्या जे व्हेरिएबलला मिळेल. मग जे काय करेल त्या लोकेशन मध्ये जो कंटेंट स्टोअर झालाय, काय झालाय स्टोअर, 4 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. मग जो काही जो काही कंटेंट स्टोअर झालाय त्या लोकेशन मध्ये तो कंटेंट घेईल, म्हणजे 4 ही व्हॅल्यू घेईल आणि इथे ऍडिशन करेल. काय येईल ऍडिशन, 4+1. आता हा पॉइंटर आहे त्यामुळे इथे मी ऍस्टेरिस्क साइन वापरले. तर इथे काय होईल, 4+1 हे ऍडिशन होईल आणि रिझल्ट काय येईल, 4+1 ची 5. मग इथे जे काही चेंजेस झाले ते पुन्हा काय होतील, फंक्शन कॉलला ट्रान्सफर होतील. म्हणजे जी काही ऍडिशनची टोटल आली, काय आले टोटल 5 आले, ते पुन्हा काय होईल, इथे आपल्याला फंक्शन कॉल मध्ये पास होईल, इथे पास होईल. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट काय दिसेल, I=5 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल. मग आता आउटपुट मिळते का बघूया. आधी कंपाईल करूया आपला प्रोग्राम. वॉर्निंग 0, एरर 0, स्टेटस इज सक्सेस, प्रेस एनी की. रन करूया प्रोग्राम. I=5 आलेला आहे उत्तर. अशा पद्धतीने काय होतोय, हा प्रोग्राम वर्क होतोय. हा वर्क इंटरनली कसा होतोय किंवा कंपायलर कसा चेक करतोय हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर आता आपण बघणार आहोत पास बाय रेफरन्स युझिंग पॉइंटर हा प्रोग्राम इंटरनली कसा वर्क होतो किंवा कंपायलर त्याला कसा कंपाईल करताना चेक करतो हे आता आपण पाहूया. तर त्यासाठी आपण आधी सुरुवातीला आपला प्रोग्राम राईट करून घेऊया. तर त्यासाठी आधी मी लिहिणार आहे आपल्या 2 हेडर फाईल सुरुवातीच्या, विचार #include iostream.h आणि #include conio.h ह्या हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, फंक्शन डिक्लेअर करूया. तर आपण जो प्रोग्राम कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्ससाठी केला होता तोच प्रोग्राम आपल्याला काय करायचा आहे, इथे करायचा आहे, पण आपल्याला इथे पॉइंटर यूज करायचा आहे. तर त्यासाठी आधी मी रिटर्न टाईप लिहिते, विच इज व्हॉइड. फंक्शन नेम आहे ऍड. आता आपल्याला काय करायचं, एकच व्हेरिएबल वापरायचा आहे. म्हणजे आपला प्रोग्रामचा एम काय आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, तर एक आर्ग्युमेंट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये +1 करून आपल्याला टोटल फाइंड आउट करायचे. तर आपण एकच आर्ग्युमेंट घेणार आहोत, म्हणजेच आपल्याला एकच व्हेरिएबल पाहिजे की जेणेकरून ते आर्ग्युमेंट किंवा ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर होईल. तर आपल्याला एकच व्हेरिएबल पाहिजे. तर त्यामुळे मी काय करणार आहे, पॅरामीटर लिस्टमध्ये एक इंटिजर नावाचा डेटा टाईप घेते. माझी व्हॅल्यू इंटिजर आहे त्यामुळे मी इंट नावाचा डेटा टाईप घेते. त्याच्यानंतर मला काय करायचंय, पॉइंटर सेट करायचा आहे त्या व्हेरिएबलला. पॉइंटर म्हणजे काय, मी आधी तुम्हाला सांगितलं होतं, पॉइंटर म्हणजे काय, एक व्हेरिएबल आहे. जसं आपलं नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत की जे काय करतात, व्हॅल्यू स्टोअर करतात किंवा डेटा स्टोअर करतात. म्हणजे व्हॅल्यू म्हणजे एखादं नाव असेल किंवा काही लेटर्स असतील किंवा नंबर्स असतील, काही डेसिमल नंबर्स असतील किंवा काही इंटिजर नंबर्स असतील, जे काही आहे ते सगळं व्हेरिएबल, नॉर्मल व्हेरिएबल स्टोअर करतात. सेम लाईक दॅट पॉइंटर हे एक व्हेरिएबल आहे की जे काय करते, दुसऱ्या व्हेरिएबलचं मेमरी ऍड्रेस स्टोअर करते. मेमरी ऍड्रेस म्हणजे काय, तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा जिथे स्टोअर झालाय त्याचं लोकेशन किंवा त्याचा ऍड्रेस विच इज कॉल्ड एज मेमरी ऍड्रेस. मग हे मेमरी ऍड्रेस त्या व्हेरिएबलचं स्टोअर करण्याचं काम कोणाचं आहे, तर पॉइंटरचं आहे. मग जो व्हेरिएबल आपण या प्रोग्राममध्ये यूज करणार आहोत त्याला आपण एक पॉइंटर सेट करणार आहोत. मग पॉइंटर कशाने डिफाईन करतात, तर स्टार किंवा ऍस्टेरिस्क या सिम्बॉलने यूज करतात. जसं तुम्ही कम्प्युटरमध्ये स्टार हा सिम्बॉल किंवा ऍस्टेरिस्क हा सिम्बॉल मल्टिप्लिकेशनसाठी यूज करतात, तोच सिम्बॉल आपल्याला इथे यूज करायचा आहे. तर मग मी इथे ऍस्टेरिस्क हा सिम्बॉल यूज करते की ज्याला आपण की हा कशासाठी यूज केलाय मी, जो काही
व्हेरिएबल मी यूज करणार आहे, त्याला मी पॉइंटर सेट करणार आहे. जसं आपण रेफरन्ससाठी अँड किंवा एम्परसंड हा साइन यूज केला होता, तसंच इथे काय केलं होतं करणार होतं आपण की पॉइंटर सेट करणार आहोत व्हेरिएबलला. त्यामुळे मी इथे ऍस्टरिस्क हे सिम्बॉल यूज केलेलं आहे. अशा पद्धतीने माझं फंक्शन डिक्लेअर करून झालंय. तर मी इथे सेमिकोलन देते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फंक्शन कॉल करायचं आहे. तर मग फंक्शन कॉल करायचं आहे. त्यामुळे मी आधी मेन फंक्शन लिहिते. वर्ड मेन टू राईट द बॉडी ऑफ द मेन आय ओपन द कर्ली ब्रेस. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, आधी क्लिअर स्क्रीन करून घेऊया. त्याच्यानंतर मला काय करायचंय, एक व्हेरिएबल घ्यायचं आहे, ते इंटिजर आहे. त्यामुळे मी इंट डेटा टाईप वापरते. आय इक्वल्स टू 4 म्हणजे आय नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये 4 हा नंबर मी स्टोअर केलाय. त्याच्यानंतर मला पॉइंटर यूज करायचा आहे. त्यामुळे मी ते पॉइंटर सेट करते. ऍस्टरिस्क सिम्बॉल आणि पॉइंटर अशा पद्धतीने पॉइंटर सेट केला जातो. पीटीआर इज द नेम ऑफ द पॉइंटर आणि सेमिकोलन. इथे मी आय हे व्हेरिएबल घेतलंय, पॉइंटर डिफाईन केलेला आहे. आता मला काय करायचंय, पॉइंटर सेट करायचंय आय या व्हेरिएबलला. पॉइंटर सेट करतोय म्हणजे काय, तर मेमरी ऍड्रेस आपण पॉइंटरला असाइन करतोय. पॉइंटर काय स्टोअर करतं, मेमरी ऍड्रेस दुसऱ्या व्हेरिएबलचा स्टोअर करतं. मग इथे दुसरा व्हेरिएबल काय आहे आपला, आय हा व्हेरिएबल आहे. मग आपल्याला काय करायचंय, पॉइंटरमध्ये आय या व्हेरिएबलला पॉइंटर सेट करायचंय. म्हणजेच काय, वी आर असाइनिंग द मेमरी ऍड्रेस और मेमरी लोकेशन ऑफ आय व्हेरिएबल टू द पॉइंटर. मग आधी कसा सेट करायचा, पीटीआर पॉइंटर इक्वल्स टू अँड आय. अँड इथे काय करतंय, अँड किंवा एम्परसँड साइन काय करतंय, इथं आय या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो पॉइंटरमध्ये असाइन करते किंवा पॉइंटरमध्ये स्टोअर करते. अशा पद्धतीने काय करायचंय, पॉइंटर सेट करायचंय. आता पॉइंटर सेट करून झालंय. आता फंक्शन कॉल करूया. फंक्शन नेम आणि आर्ग्युमेंट लिस्टमध्ये आपल्याला पॉइंटर लिहायचा आहे, सेमिकोलन. हे झालं फंक्शन कॉल, हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन कॉल मध्ये आपण काय केलंय, फंक्शन नेम आणि ऍज अन आर्ग्युमेंट म्हणून आपण पॉइंटर लिहिलाय. त्याच्यानंतर आपल्याला एक स्टेटमेंट दाखवायचं आहे की जे दाखवेल आयची व्हॅल्यू. मग स्टेटमेंट काय आहे, सी आउट आय इज कोलन. आयची व्हॅल्यू दाखवण्यासाठी इथे आय घेणार आणि गेट सीएच. अशा पद्धतीने माझं मेनची बॉडी लिहून झालेली आहे. हे सगळं कसं वर्क होतं ते मी थोड्या वेळाने सांगते. अशा पद्धतीने मेन फंक्शन लिहून झालं, ज्याच्यामध्ये मी आय हा व्हेरिएबल घेतलाय, त्याला पॉइंटर सेट केलाय आणि फंक्शन कॉल केलाय, एक स्टेटमेंट डिफाईन केलंय. आता आपण फंक्शन डेफिनेशन लिहूया. सिग्नेचर लाईन लिहूया. वॉइड ऍड इंट, इथे काय आहे, स्टार आहे किंवा ऍस्टरिस्क सिम्बॉल आहे की जो कशासाठी सेट केलाय, मी आय हा व्हेरिएबलसाठी सेट केलाय. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काहीतरी एक लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागणार आहे की जे काय करेल, जो काही आपण फंक्शन डेफिनेशन मध्ये टास्क परफॉर्म करणार आहोत त्यासाठी ते आपल्याला उपयोगी पडेल. मग घेऊया एक ऍस्टरिस्क जे नावाचं एक लोकल व्हेरिएबल घेतलंय की इथे जो काही टास्क परफॉर्म होईल त्या कामासाठी तुम्हाला तात्पुरत्या वेळासाठी उपयोगी पडेल. मग जे हे व्हेरिएबल घेतलंय. आता आपण बॉडी ऑफ द फंक्शन लिहूया. काय आहे बॉडी ऑफ द फंक्शन, जे इक्वल्स टू J+1. आता इथे प्रत्येक वेळी जेच्या अगोदर मी ऍस्टरिस्क सिम्बॉल वापरलाय कारण इथे आपण पॉइंटर यूज केलाय. मग अशा पद्धतीने मी काय केलंय, लोकल व्हेरिएबल +1 म्हणजे इथे काय, इथे जे काही पॉइंटर ची व्हॅल्यू येईल किंवा जे काही इथली व्हॅल्यू येईल, आर्ग्युमेंट येईल ते +1 केलेले आहे आणि इथे त्याची टोटल स्टोअर होईल. अशा पद्धतीने मी बॉडी लिहिली. आता फंक्शन डेफिनेशनची बॉडी लिहून झालेली आहे. आता आपण काय करूया, कर्ली ब्रेस क्लोज करूया. अशा पद्धतीने काय होतंय, माझा हा प्रोग्राम राईट करून झालेला आहे. आता जेव्हा आपण प्रोग्राम कंपाईल करू तेव्हा कंपायलर काय करेल, सुरुवातीला जो काही कंट्रोल आहे तो कुठे ट्रान्सफर होणार आहे, पहिल्यांदा फंक्शन डिक्लेरेशन मध्ये ट्रान्सफर होणार आहे. फंक्शन डिक्लेरेशन मध्ये तो काय चेक करेल की ऍड नावाचं एक फंक्शन घेतलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे आणि इथे काय तो बघेल, इथे काय चेक करेल की ऍस्टरिस्क सिम्बॉल आहे, दॅट मीन्स इथे पॉइंटर सेट झालेला आहे. म्हणजे पहिला कंट्रोल ट्रान्सफर होणार आहे फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे इथे. त्याच्यानंतर ट्रान्सफर होणार आहे कंट्रोल फंक्शन कॉलकडे. तेव्हा तो काय चेक करेल, पहिल्यांदा इथे येईल आय हे व्हेरिएबल डिक्लेअर झालंय, त्याच्यानंतर पॉइंटर सेट डिफाईन झालेला आहे, त्याच्यानंतर इथे पॉइंटर सेट झालेला आहे. आता इथे काय होतंय,
की पहिल्यांदा माझ्याकडे काय आहे, आय हा व्हेरिएबल आहे. काय आहे, आय हा व्हेरिएबल. आय म्हणजे काय, माझं व्हेरिएबल आहे किंवा आयडेंटिफायर आहे. त्याच्यानंतर इथे मी काय केलं, त्याला 4 ही व्हॅल्यू स्टोअर केली, असाइन केली. म्हणजे इथे 4 काय झाला, माझा कंटेंट झाला किंवा व्हॅल्यू झाली किंवा डेटा झाला की जो कशामध्ये स्टोअर आहे, आय या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालाय. त्याच्यानंतर इथे काय केलंय, मी पॉइंटर सेट केलंय की ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, आयचा मेमरी ऍड्रेस स्टोअर करायचा आहे. पीटीआर काय आहे, इट इज द पॉइंटर. आता समजा मेमरी ऍड्रेस म्हणजे काय, की जिथे तुमचा डेटा स्टोअर झालाय ऍक्च्युली तुमच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. मग मेमरी ऍड्रेस काय असतं, तर जो हॅशने स्टार होतो आणि तो एक हेक्साडेसिमल नंबर आहे. आता हे जे काही मेमरी ऍड्रेस किंवा मेमरी लोकेशन आहे जे तुम्हाला कधी 12वीच्या हार्डवेअर या पार्टमध्ये सेकंड टॉपिकमध्ये बघायचं आहे तेव्हा आपण बघूयाच. पण आता मी तुम्हाला सांगते की हॅश ने तुमचा मेमरी ऍड्रेस स्टार्ट होतो प्लस तो एक हेक्साडेसिमल नंबर असतो. आता इथे मी एक ऍझ्युम करते की आय या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस आहे 0101 की जो आपल्याला काय करायचंय, पॉइंटरमध्ये असाइन करायचा आहे किंवा स्टोअर करायचा आहे. हा काय झाला, मेमरी ऍड्रेस झाला. तर इथे मी काय केलंय, आय हे व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये 4 ही व्हॅल्यू स्टोअर झाली, पॉइंटर डिफाईन केलाय. हे तो कंपायलर चेक करेल. त्याच्यानंतर काय करेल, इथे येईल. इथे त्याला काय दिसेल की पॉइंटर सेट झालाय. म्हणजेच काय, आय या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे, काय आहे मेमरी ऍड्रेस, 0101. आता इथे मी ऍझ्युम केलाय, हा रिअल त्याचा मेमरी ऍड्रेस नाहीये, मी जस्ट ऍझ्युम केलाय ऍज अन एक्झाम्पल म्हणून. तर 0101 हा मेमरी ऍड्रेस आहे की जो कुठे स्टोअर, तो काय करायचा आपल्याला पॉइंटरमध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी काय केलंय, एम्परसँड साइन यूज केलंय की जे काय करते, आय या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस पॉइंटरमध्ये स्टोअर करते. जसं आपण रेफरन्समध्ये काय केलं होता, एम्परसँड साइन यूज केला होता. कधी, तर अँड एम इक्वल्स टू आय. इथे अँड एम आपण कधी वापरला होता, अलाइज नेमला. अलाइज नेम म्हणजे काय, डुप्लिकेट नाव, एक खोटं नाव. अँड एम आय साठी आपण एक डुप्लिकेट नेम यूज केलं होतं. त्याच्या लेफ्टला आपण काय केलं होतं, एम्परसँड साइन यूज केला होता. दॅट शोज द कंपायलर that it is a reference name to the alias name to the I or it is a reference to the I. इथे ampersand साइन केव्हा वापरले आपण, आयच्या लेफ्ट साइडला वापरले. म्हणजेच काय, व्हेरिएबलच्या लेफ्ट साइडला वापरले. दॅट इट शोज और दॅट असाइन्स द मेमरी ऍड्रेस ऑफ आय व्हेरिएबल टू द पॉइंटर. त्यासाठी इक्वल्स टूचा किंवा असाइनमेंट ऑपरेटरचा वापर केलाय की जे काय करतंय, इट असाइन्स द व्हॅल्यू ऑफ द लेफ्ट साइड टू द राईट साइड. अशा पद्धतीने आपण काय केलंय, आय या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे अँड काय करते, आय या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस पॉइंटरला असाइन करते. त्याच्यानंतर काय होतंय, फंक्शन कॉल होते. फंक्शन कॉलमध्ये आपण काय केले, फंक्शन नेम घेतले ऍड ऍज अन आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण काय केलंय, पॉइंटर लिहिलाय. आता पॉइंटर जेव्हा फंक्शन कॉल होईल किंवा फंक्शन कॉल एक्झिक्यूट होईल तेव्हा काय होईल, कंपायलर काय करेल, पॉइंटर पास करेल फंक्शन डेफिनेशन मध्ये. पॉइंटर काय होईल, फंक्शन डेफिनेशन मध्ये पास होईल. आता पॉइंटर मध्ये आय मध्ये काय स्टोअर आहे, तर 4 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. आता पॉइंटर मध्ये आपण काय केलं, तर आय या व्हेरिएबलचा जो काही मेमरी ऍड्रेस आहे तो आपण स्टोअर केलाय. मग जेव्हा पॉइंटर फंक्शन कॉल झाल्यावरती पॉइंटर जेव्हा पास होईल फंक्शन डेफिनेशन मध्ये, तेव्हा फंक्शन काय करेल, जो काही कंटेंट मध्ये जो काही मेमरी लोकेशन मिळाले, पॉइंटरने जे काही मेमरी लोकेशन पास केले किंवा शेअर केले, त्या मेमरी लोकेशन मध्ये जे काही कंटेंट आहे, जे काही डेटा आहे, मेमरी लोकेशन मध्ये काय स्टोअर असतं, डेटा स्टोअर असतो. डेटा कुठे स्टोअर असतो, मेमरी लोकेशन मध्ये. आणि मेमरी लोकेशन मध्ये काय स्टोअर आहे, डेटा स्टोअर आहे. मग जो काही डेटा स्टोअर आहे तो घेतो किंवा व्हॅल्यू जे काही स्टोअर आहे ती घेतो आणि त्याचा वापर करून हे जे काही ऑपरेशन आहे, हा जो काही टास्क आहे तो परफॉर्म करतो. म्हणजे ते डेटा कोणता स्टोअर आहे, 4 ही व्हॅल्यू स्टोअर आहे. मग 4 ही व्हॅल्यू फंक्शन घेतो, त्याच्यामध्ये त्याचा वापर करून हे जे काही ऑपरेशन आहे ते परफॉर्म करतो. म्हणजेच काय, 4 + 1 = 5. मग ही जी काही स्टार जी आहे इथे काय होणार आहे, 5 ही व्हॅल्यू स्टोअर होणार आहे आणि ती पुन्हा काय होणार आहे, इथे पास होणार आहे. आता ही व्हॅल्यू का पास होईल, कारण जसं आपण कॉल बाय व्हॅल्यू मध्ये बघितलं की कॉल बाय व्हॅल्यू मध्ये काय होतं की एक कॉपी, तुमच्या आर्ग्युमेंटची जी काही एक कॉपी आहे ती काय होणार आहे, तुमच्या
फंक्शनला पास होणार आहे. त्यामुळे जे काही चेंजेस होत आहेत ते त्या कॉपीमध्ये चेंजेस होतात, त्यामुळे ते रिफ्लेक्ट होत नाहीत फंक्शन कॉलमध्ये. कॉलबाय रेफरन्समध्ये आपण काय बघितलं होतं की रेफरन्स तयार केला जातो एका व्हेरिएबलचा आणि तो रेफरन्स पास केला जातो फंक्शन डेफिनेशन मध्ये. त्यामुळे जे काही चेंजेस होतात ते रेफरन्समध्ये होतात आणि ते पुन्हा रिफ्लेक्ट होतात फंक्शन कॉलमध्ये. आता इथे काय होत आहे, आपण काय केलंय, एक पॉइंटरचा जो काही लोकल कॉपी आहे ती फंक्शन डेफिनेशन मध्ये पास केलेली आहे. तर जे त्यामुळं फंक्शन डायरेक्टली पॉइंटरला पास करू शकत नाही. पण असं असलं तरी फंक्शनमध्ये जो पॉइंटरने जो काही मेमरी ऍड्रेस पास केलाय किंवा शेअर केलाय त्या मेमरी ऍड्रेसमध्ये जे काही कंटेंट स्टोअर आहे, म्हणजे ह्या कोणता मेमरी ऍड्रेस शेअर केलाय पॉइंटरनं 0101. आता ह्या मेमरी ऍड्रेसमध्ये कोणता कंटेंट स्टोअर आहे 4. मग तो कंटेंट प्लस पॉइंटरला जो व्हेरिएबल असाइन झालाय, कोणता व्हेरिएबल असाइन झालाय, आय हा व्हेरिएबल असाइन झालाय. आय ह्या व्हेरिएबलला आपण काय केलंय, पॉइंटर असाइन केलाय. म्हणजेच पॉइंटरला काय केलंय, आय हा व्हेरिएबल असाइन झालाय. तर हा व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू स्टोअर आहे ती, हे दोन्ही एक्सेस करण्याची परमिशन कुणाला आहे, तर फंक्शनला आहे. नीट लक्ष देऊया का, पुन्हा सांगते की पॉइंटरला डायरेक्ट एक्सेस करू शकत नाही फंक्शन, पण पॉइंटरला जो व्हेरिएबल असाइन झालाय तो आणि त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती, म्हणजे आय हा व्हेरिएबल आणि 4 ही व्हॅल्यू, ह्या दोन्ही एक्सेस करण्याच्या परमिशन आहेत फंक्शनला. त्यामुळे तो काय करू शकतो, जे काही चेंजेस आहेत ते त्या डेटावरती किंवा त्या व्हॅल्यूवरती परफॉर्म करू शकतो आणि ते चेंजेस पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहेत फंक्शन कॉलमध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्हाला आउटपुट दिसेल तेव्हा तुम्हाला आउटपुट असं दिसणार आहे, आय इज :5. अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसणार आहे, तुमचा आउटपुट कन्सोलवरती किंवा डिस्प्ले स्क्रीनवरती दिसणार आहे. अशा पद्धतीने तुमचा जो काही प्रोग्राम आहे पास बाय रेफरन्स युझिंग पॉइंटर, हा प्रोग्राम तुमचा इंटरनली वर्क होतोय. थँक्यू.